बेकायदेशीर जमाव आहे त्या ठिकाणी आपण थांबायचं नाही. कारण जेव्हाही कुठे बेकायदेशीर जमाव असणार, काही घटना झाली, काही जाळपोळ झाली, तर जो त्या ठिकाणी हजर आहे, मग तुम्ही पाहण्यासाठी जरी हजर असले तर तुम्ही त्या काय समजलं जातं, त्या जमावाचा एक भाग आहे. त्यामुळं असं कुठेही बेकायदेशीर जमाव असला त्या ठिकाणी आपण थांबायचं नाही. तात्काळ काढून घ्या MS43. चल रे बाबा, थांबू नको. ठीक आहे, असं आपण तुम्हाला डेमो दाखवला. अशा प्रकारे वाहतूक नियंत्रित करता येते. ही म्हणजे काय, ईमेल किंवा इजी मनी. आपण बघतो की काही येतात, तुम्ही एवढे पैसे टाका, तुम्हाला एवढे पैसे मिळेल. नंतर ते काय करतात, तुम्ही छोटे 500 रुपये टाकलेत 1000 देतात, 1000 टाकले 2000 जातात, तुम्हाला वाटतं भरपूर येतात. मग तुम्ही काय करता, आपल्याजवळ जेवढे पैसे किंवा दुसऱ्याकडून उधार उसने घेऊन ते टाकतात आणि तो लंपास होऊन जातो, घेऊन जातो. त्यामुळं असं कुठल्याही इजी मनीला कधी बळी पडायचं नाही. बरोबर आहे की नाही. एकाला बोलत बसतो, त्यामुळे एका कॉलवर बिनतारी संदेश, याला काय म्हणतात, बिनतारी संदेश, वायरलेस सेट, याला काय म्हणतात, संदेश, इंग्रजीत वायरलेस सेट. IPS ला किंवा IS ला मला सायन्स गरजेचं आहे का? असं काहीच नाही. कुठल्याही विषयात ग्रॅज्युएशन पाहिजे, सायन्स असो,